So hello guys, what is up? Welcome back to my new vlog. सो या व्लॉगला खूप डिले झाला कारण माझ्या कॉलेजचे असाइनमेंट्स आणि प्रोजेक्ट्स वगैरे होते. सो मी ते करण्यात खूप बिझी होतो. बट आता ऑलमोस्ट हे सगळे झालेत. सो वी आर बॅक विथ अनदर व्लॉग. आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे म्हणजे बेसिकली गावची एक प्रथा आहे, हौशे असं नाव आहे त्याचं. सो तुम्हाला आज ते या व्लॉगमध्ये दिसणार आहे. सो फायनली आता सगळे प्रिपरेशन्स करत होते. म्हणजे जे मेन घर आहे जिथे देवी होती तिकडे येऊन सगळे त्यांचे पाया पडत होते. सो बेसिकली दिस रिच्युअल इज डन बाय ऑल दी मॅरिड विमेन. म्हणजे आता ते सगळे मॅरिड वुमेन त्याच्या घरातून एक सूप घेऊन येतात. त्या सूपात वेगळ्या टाईपचे फ्रूट्स किंवा लाहे असतात आणि ते सगळे म्हणजे जे पण हे असतात जेंट्स असतात त्या सगळ्यांना देतात. आणि जे मॅरिड जेंट्स असतात त्यांचे पाया पडून त्यांचा मान असतो आणि मग त्यांना ते दिलं जातं. सो ते सगळं प्रिपरेशन चालू होतं. सगळ्यांनी त्यांच्या घरातून आणलेले आणि देवीच्या समोर ठेवलेले. सगळं प्रिपरेशन झाल्यावर फायनली काकांनी गाणं घातलं. ते गाणं मी ॲक्च्युली रेकॉर्ड नाही करू शकलो कारण मला असं वाटलं की माझा कॅमेरा चालू होता बट माझा कॅमेरा बंद होता. सो ते रेकॉर्ड नाही झालं. पण त्यांनी गाणं घातल्यावर देवीची पूजा झाल्यावर सगळ्या लेडीजने आधी एकामेकांच्या पाया पडल्या. म्हणजे एकामेकाचा जो मान असतो तो त्यांनी केला. मी आधी जसं बोललेलो जे मॅरिड जेंट्स असतात त्यांचे ते पाया पडून त्यांना ते फ्रूट्स वगैरे दिलं जातं आणि जे नसतात त्यांना ते असंच देतात म्हणजे त्यांचा मान असतो. सो आता ते सगळं चालू होतं. सो आता रात्री देवीचं विसर्जन होणार. ही म्हणजे याला देवीचा मान दिला जातो. आणि आता म्हणजे यांचं विसर्जन इथेच होणार. म्हणजे आमच्या इथे एक झर आहे तिकडे ती काल आदल्या दिवशी ती क्लीन केली होती कारण तिकडे म्हणजे विसर्जन वगैरे सगळे रिच्युअल्स होणार ते होणार त्यामुळे. सो आता आम्ही तिकडेच जाऊ. आणि जे आमच्या गावातलं मेन देऊळ आहे त्याच्या मागूनच म्हणजे त्याला लागूनच एक रस्ता जातो खालच्या साईडला. तर तिकडे ती झर आहे. आणि झरीच्या इथे जाण्याच्या आधी राईस फार्म्स पण येतात. म्हणजे इथे खूप अंधार होता बट आमच्याकडे टॉर्च वगैरे होते सो आम्हाला दिसत होतं. बट जर विदाऊट टॉर्च वगैरे तर तुम्हाला आजूबाजूचं काहीच दिसणार नाही. पिच ब्लॅक असं होतं. सो आता फायनली देवीचं विसर्जन होत होतं. आणि म्हणजे इथे बेसिकली ही झर आहे आणि इकडेच विसर्जन वगैरे होतं. इकडचं पाणी वर्षाचे 365 पाणी थंड असतं इकडचं. कधीच ते गरमीतही गरम होत नाही पाणी. आता इथे ते रिच्युअल्स परफॉर्म करत आहेत. सो फायनली सगळे रिच्युअल झाले आणि आता आम्ही सगळेच परत देवळात जात होतो. फायनली जो नैवेद्य होता भाकरी आणि एक पालेभाजीचा तो सगळ्यांना देण्यात येणार होता. म्हणजे ज्या वाड्यात जेवढी घरं आहेत तेवढे सगळेच ते बनवतात. सो या दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग अँड प्लीज डू सबस्क्राईब, लाईक अँड शेअर अँड कमेंट. आणि नेक्स्ट ब्लॉग आता लवकरच येईल. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड स्टे ट्यून.